नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. UDAS प्लस पोर्टलवर स्टुडंट प्रमोशनची जे टॅब आहे मित्रांनो, ती सुरू झालेली आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर मित्रांनो, आपलं शैक्षणिक वर्ष 2025-26 हे संपलेलं आहे. आता आपल्याला फक्त निकाल जो आहे तो जाहीर करायचा आहे. संपूर्ण निकाल वगैरे आपला तयार असेल आणि आता आपल्याला मित्रांनो UDAS प्लसचं जे आपलं पोर्टल आहे, स्टुडंट पोर्टल, त्यावर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांची जी प्रमोशन आहे ती ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावी लागणार आहे. तर तशी सुविधा सुद्धा त्या पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर शैक्षणिक सत्र 2026-27 सुरू झालेलं आहे आणि आपल्याला तिथे पहिलं जे काम करायचं आहे ते विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचे आहे. तर मोबाईलवरून अगदी सहजपणे अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं जे प्रमोशन आहे विद्यार्थ्यांचं ते होणार आहे. फक्त आपल्याला एक माहिती अगोदर तयारी करावी लागणार आहे आणि ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने करायचे हे सुद्धा मी आपल्याला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, UDAS प्लस पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. UDAS प्लसचा स्टुडंट पोर्टलवर आपल्याला शैक्षणिक सत्र 2026-27 करिता मोबाईलवरून अगदी सहजपणे विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचे आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपल्याला एका फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांची माहिती तयार करायची आहे, कशा पद्धतीने तयार करायची आणि मोबाईलवरून अगदी सहजपणे 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर आपल्याला सन 2026-27 करता विद्यार्थ्यांचे जे प्रमोशन करायचे त्यासाठी आपल्याला अगोदर एक माहिती तयार करावी लागणार आहे संपूर्ण विद्यार्थ्यांची. तर हा जो एक फॉर्मॅट असणार आहे मी तयार केलेला आहे. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ती माहिती तयार करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला प्रमोशन करताना जेव्हा आपण बसणार आहात तेव्हा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने ते करता येणार आहे. तर बघा, इथे UDAS प्लस स्टुडंट पोर्टल 2026-27 विद्यार्थी प्रमोशन करण्याकरिता माहिती संकलन प्रपत्र म्हणून आहे. शाळेचं नाव मी आपल्या टाकून घेतलेलं आहे. तिथे बघा, अनुक्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, उपस्थित दिवस, प्राप्त गुण, टक्केवारी, प्रमोशन झालेला वर्ग आणि शेरा अशा पद्धतीचं असणार आहे. तिथे मित्रांनो, ही जी माहिती आहे ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे, ती भरावी लागणार आहे. जसे उपस्थित दिवस आहे वर्षभराचे आणि त्या विद्यार्थ्याला जे टक्केवारी प्राप्त झालेली आहे ती टक्केवारी सुद्धा आपल्याला टाकावी लागणार आहे. तर जो भरलेला फॉर्मॅट असणार आहे तो सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे. तर बघा, इयत्ता 4थी, माझ्याकडे 2 वर्ग आहे मित्रांनो, इयत्ता 4थी आणि 5वी. तर मी इयत्ता 4थीचा हा फॉर्मॅट अशा पद्धतीने तयार केलेला आहे. 5 विद्यार्थी आहे. तर बघा, विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे, त्यानंतर वर्ग आलेला आहे, त्या विद्यार्थ्याचे उपस्थित दिवस जे आहे वर्षभराचे 217 इथे टाकलेले आहे. प्राप्त गुण, टक्केवारी जे आहे ते इथे टाकून घेतलेली आहे, 78.71 आलेले आहे आणि प्रमोशन झालेला वर्ग जो असणार आहे तो 5वा असणार आहे. तो विद्यार्थी 4थी मध्ये होता, प्रमोशन होऊन तो 5वी मध्ये जाणार आहे. तर असा फॉर्मॅट मित्रांनो अगोदर आपण तयार करून घ्या आपापल्या वर्गाचा आणि त्यानंतर हे जे प्रमोशन असणार आहे हे करायला बसा, म्हणजे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने ते करता येणार आहे. आता प्रत्यक्ष आपल्याला प्रमोशन कसं करायचं मोबाईलच्या सहाय्याने त्या पोर्टलवर याची माहिती आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये मी UDAS प्लस ची साईट जी आहे ते सर्च करून घेणार आहे. सुरुवातीपासून मी आपल्याला संपूर्ण प्रोसेस दाखवणार आहे. तर बघा, इथे UDAS प्लस यावर मी क्लिक करतो. हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे मित्रांनो. इथे आपल्याला वर जे आहे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर हा एक नवीन इंटरफेस येणार आहे. इथून आपल्याला आपलं स्टेट जे आहे म्हणजे राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. महाराष्ट्र मी सिलेक्ट केला आणि गो करणार आहोत. गो केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आता इथे आलेला आहे मित्रांनो. इथून आपल्याला स्टुडंट पोर्टलवर इथून लॉग इन करता येणार आहे किंवा डायरेक्ट आपण कॉमन लॉग इन वरून सुद्धा तिथे जाणार आहोत. मित्रांनो बघा, इथे आपण UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर आपला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केलेला आहे आणि इथे सगळ्यात मोठा बदल आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीचा. तर इथे बघा मित्रांनो, शैक्षणिक सत्र जे आहे ते 26-27 आपल्याला दिसत आहे लाल रंगामध्ये आणि मागचं जे सत्र आहे ते आता खाली आलेलं आहे. तर अगोदर मित्रांनो हा जो इंटरफेस होता इथे वर आपल्याला 25-26 दिसत होतं शैक्षणिक सत्र आणि खाली 24-25 म्हणजे मागचं सत्र दिसत होतं. तर आता मित्रांनो ऑनलाईन मध्ये UDAS प्लस पोर्टलवर हे जे सत्र आहे हे बदललेलं आहे. तर आपल्याला हे जे आहे 2026-27 यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे. इथून आपल्याला मेसेज येणार आहे, याला आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे, काढून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा एक मेसेज येणार आहे, याला सुद्धा आपण क्लोज करून काढून घेणार आहोत. तर बघा, आता आपल्याला हे जे आहे शैक्षणिक सत्र 2026-27 अशा पद्धतीने इथे आलेलं आहे आणि इथे मित्रांनो संपूर्ण जे आपले विद्यार्थी असणार आहे इथे संपूर्ण आपल्याला 0-0 दिसणार आहे, कारण इथे आता प्रमोशन व्हायचे आहे, ते विद्यार्थी इथे यायचे आहे. तर आता मित्रांनो आपल्याला इथे प्रमोशन करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे आणि ती टॅब सुद्धा, ती सुविधा सुद्धा इथे सुरू झालेली आहे.
इथे आपल्याला प्रमोशन करण्यासाठी अगदी सहजपणे करता येणार आहे, कारण आपण जी माहिती आहे ते आपण तयार करून घेणार आहोत अगोदरच, आणि त्यामुळे आपलं काम हे जे आहे अगदी सोपं होणार आहे. तर बघा, या बाजूला या ज्या टॅब आहे यामध्ये आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन ही जी टॅब दिसणार आहे यामध्ये आपल्याला यायचं आहे. तर बघा, स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन म्हणून असणार आहे, यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये मित्रांनो काही सब टॅब ओपन होणार आहे. तर बघा, तिथे पहिली टॅब जी असणार आहे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणून, तर या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, बाजूला एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे प्रोग्रेशन मॉड्यूल म्हणून. इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे आपल्याला प्रोग्रेशन मॉड्यूल हे जे दिसत आहे यामध्ये आपल्याला इथे गोचं एक बटन असणार आहे आणि इकडे काही मॅन्युअल वगैरे असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला प्रमोशन वगैरे करायचं, व्ह्यू समरी वगैरे असणार आहे. तर इथे आपल्याला बघा, हे जे गो असणार आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे मित्रांनो. आता इथे आपल्याला प्रत्येक इयतेचे स्वतंत्रपणे आपल्याला ते जे प्रमोशन आहे ते करून घ्यायचे आहे. तर बघा, इथे आपल्याला त्यासाठी वर आपल्याला हा जो इंटरफेस दिसत आहे सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन, यावर क्लिक करायचं आहे. तर बघा, जसं आता माझ्याकडे 4था-5वा वर्ग आहे तर मी ते प्रमोशन करून घेणार आहे. मी इथे सिलेक्ट क्लासमध्ये 4था वर्ग सिलेक्ट करतो आणि सेक्शन मध्ये ए सिलेक्ट करून घेतो. एकच सेक्शन आहे तर ए येणार आहे ते. तर बघा, आपल्या शाळा जर आपली मोठी असेल आणि जास्त जर सेक्शन असेल तर तिथे सेक्शन वाईज तिथे येणार आहे लिस्ट. तर बघा, आता एवढी माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे गोचं जे बटन असणार आहे यावर सिंपली क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने त्या वर्गाची संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, आता ही जी यादी आली आहे इथे मित्रांनो संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं असणार आहे आणि आपल्याला एकेका विद्यार्थ्यांची जे प्रमोशन आहे ते करून घ्यावे लागणार आहे. तर बघा, इथे आता हे जे प्रमोशन असणार आहे कशा पद्धतीने करायचे, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर मित्रांनो बघा इकडे नाव असणार आहे त्या विद्यार्थ्याचं, आणि इथे प्रोग्रेशन स्टेटस, मार्क इन पर्सेंट, नंबर ऑफ डेज स्टुडंट अटेंड आणि स्कूल स्टेटस म्हणून असणार आहे. तर बघा, आपण जी माहिती तयार केलेली आहे ती आपल्याला इथे भरावी लागणार आहे. तर बघा, पहिलं जे आहे प्रोग्रेशन स्टेटस, यावर जर आपण क्लिक केलं तर प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, म्हणजे परीक्षा देऊन तो प्रमोट झालेला आहे, नॉट प्रमोटेड किंवा रिपीटर. तर जर त्याला जर प्रमोशन आपल्याला द्यायचं नसेल, म्हणजे 5वी किंवा 8वीचा जर असेल तर आपल्याला ते रिपीटर वगैरे हा ऑप्शन वापरता येणार आहे. किंवा प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन, म्हणजे परीक्षा न देता जर त्याला प्रमोट करायचं असेल तर हा ऑप्शन वापरायचा आहे. जनरली मित्रांनो आपला हा पहिला ऑप्शन इथे येणार आहे, तर यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, मार्क इन पर्सेंटेज, म्हणजे त्या विद्यार्थ्याचे मार्क जे आहे पर्सेंट ते आपल्याला भरून घ्यायचे आहे. आपण जी यादी तयार केलेली आहे त्यामध्ये ते असणार आहे. तर बघा, जे पर्सेंट आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या खाली मित्रांनो आपल्याला नंबर ऑफ डेज स्टुडंट अटेंड, तो विद्यार्थी वर्षभर किती दिवस उपस्थित होता त्याचे उपस्थितीचे दिवस तिथे टाकून घ्यायचे आहे. तर ते सुद्धा आपण तो डाटा तयार करणार आहोत त्यामध्ये असणार आहे, ते सुद्धा मी इथे टाकून घेतले. त्यानंतर स्कूलिंग स्टेटस म्हणून असणार आहे 26-27चा. तर बघा, यावर क्लिक केल्यानंतर स्टडिंग इन सेम स्कूल, लेफ्ट स्कूल विथ टीसी, विदाउट टीसी. तर हे ऑप्शन खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो. जो शेवटचा वर्ग असणार आहे आपल्या शाळेतला, जसं 7वा असणार आहे किंवा 5वा वगैरे असेल किंवा 4था असेल, तर ते जे शेवटच्या वर्गाचे विद्यार्थी असणार आहेत त्यासाठी आपल्याला हा जो खालचा ऑप्शन असणार आहे लेफ्ट स्कूल विथ टीसी, हा ऑप्शन घ्यावा लागणार आहे. परंतु जे विद्यार्थी शाळेत शिकणार आहे पुढचा वर्ग, जसं आता मी ज्या विद्यार्थ्याचं प्रमोशन करणार आहोत तो विद्यार्थी सेम या शाळेमध्ये शिकणार आहे, त्यामुळे स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन आपल्याला घ्यावा लागणार आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण इथे भरलेली आहे. प्रमोटेड बाय एक्झामिनेशन प्रोग्रेशन स्टेटस मध्ये, त्यानंतर मार्क त्याचे पर्सेंटेज टाकून घेतले, नंबर ऑफ डेज अटेंड टाकून घेतले, आणि त्यानंतर स्कूलिंग स्टेटस जे आहे ते सुद्धा टाकून घेतलं. आता बाजूला मित्रांनो आपल्याला बघा, तो जो विद्यार्थी होता तो आता इलिजिबल प्रमोटेड क्लास सेक्शन, म्हणजे तो 5व्या वर्गासाठी तिथे पात्र आहे असं तिथे आलेलं आहे. आता तिथे सेक्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, तर ए सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि आता मित्रांनो इकडे आपल्याला बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि इथे आपल्याला 2 ऑप्शन मिळणार आहे. एक असणार आहे अपडेटचं, दुसरं करेक्शनचं. तर आपल्याला अपडेटचं जे ऑप्शन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे. तर बघा, अपडेटवर मी क्लिक करतो. अपडेटवर क्लिक केल्याबरोबर बघा, स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली आलेला आहे, म्हणजे या विद्यार्थ्याचं प्रमोशन झालेलं आहे, याला ओके करून घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे स्टेटस जे आहे मित्रांनो, हे जे स्टेटस आहे हे डन आलेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचं पेंडिंग दिसत आहे सगळ्यांचं, कारण आपण पहिल्या विद्यार्थ्याचं इथे केलेलं आहे. तर अशाच पद्धतीने मित्रांनो बाकीच्या विद्यार्थ्यांचे आपल्याला करून घ्यायचे आहे आणि संपूर्ण वर्ग आपण
केल्यानंतर म्हणजे संपूर्ण वर्गाचे प्रमोशन केल्यानंतर आपल्याला तो वर्ग जो आहे तो मित्रांनो इथून फायनलाइज करून घ्यावा लागणार आहे. तर बघा मी हा संपूर्ण जो वर्ग आहे हा संपूर्ण माहिती भरतो आणि याला फायनलाइज सुद्धा करून आपल्याला दाखवणार आहे. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. तर मित्रांनो बघा इथे जे संपूर्ण विद्यार्थी आहे, आता शेवटच्या विद्यार्थ्याचं मी हे करून घेत आहे. संपूर्ण विद्यार्थी आपले झालेले आहे. तर बघा इथे आता याला डन करून घेतो मी, अपडेट करून घेतो. अपडेट केल्यानंतर बघा स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे. तर मित्रांनो बघा इथे आता माझ्याकडे चौथ्या वर्गात 5 विद्यार्थी होते आणि 5ही विद्यार्थ्यांचं प्रमोशन मी इथून करून घेतलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला संपूर्ण वर्ग प्रमोटेड केल्यानंतर आपल्याला इथे जे फायनलाइजचं बटन आहे इथे फायनलाइज करून घ्यायचा आहे हा वर्ग. तर बघा यामध्ये जर काही करेक्शन वगैरे करायचं असेल तर आपल्याला इथे करेक्शनचं सुद्धा ऑप्शन असणार आहे, ते आपण तिथे करून घेणार आहोत. तर बघा आता फायनलाइज करण्यासाठी फायनलाइज वर आपण क्लिक करणार आहोत. इथे मित्रांनो बघा एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे. आपण किती विद्यार्थ्यांचं प्रमोशन केलेलं आहे टोटल वगैरे संपूर्ण तिथे एक डाटा येणार आहे थोडक्यामध्ये. तर याला आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. कन्फर्म केल्याबरोबर प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट ऑफ 4th अँड सेक्शन ए हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड असा मेसेज तिथे आलेला आहे. म्हणजे मित्रांनो या वर्गाचं जे प्रमोशन आहे आता पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो आपल्याला प्रत्येक वर्गाचे प्रमोशन एकेका विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने करायचे आहे आणि त्यासाठी मित्रांनो एक डाटा आपल्याला तयार करायचा आहे. कसा डाटा असणार आहे, कशा पद्धतीचा असणार आहे हे मी आपल्याला दाखवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण विद्यार्थ्यांचे जे प्रमोशन आहे हे करावे लागणार आहे. तर शिक्षण विभागाचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट असणार आहे मित्रांनो. आपल्या विद्यार्थ्यांचं जे महत्त्वाचं पोर्टल आहे शाळा स्तरावरचं U-+ पोर्टल, या पोर्टलवर स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचे जे प्रमोशन आहे 2026-27 शैक्षणिक वर्षाकरिता करून घ्यायचे आहे. त्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. कशा पद्धतीने करायचे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये माहिती तयार करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला दिलेली आहे. मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. याबद्दल जर काही शंका असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा, मी आपल्याला नक्की उत्तर देणार आहे. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.